खास दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध। होलसेल पेक्षाही कमी किमतीत खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्हा बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। कमी बजेट मध्ये संपूर्ण कुटुंबाची खरेदी। तसंच सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट यासाठीही खास कलेक्शन। ज्यादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। सगळ्यांची ऑफर आलेले आहेत, म्हणजे राज्यातले असतील किंवा जे राष्ट्रीय पक्ष असतील सगळ्यांच्याकडून विचारणा झालेली आहे लोकसभेसाठी। मी अजून काही निर्णय घेतलेला नाही, कारण हा जो कार्यक्रम आहे तो हा एक लोकसभा मतदारसंघ नाही तर पूर्ण संसद बघणार आहे। हा कार्यक्रम आपला दिल्लीचा जो कार्यक्रम आहे त्याच्यावर माझा जास्तीत जास्त फोकस आहे। आणि आतापर्यंत सगळ्यांच्या ऑफर आल्यात आणि आलेल्या सर्व ऑफरांचा मी विचार करून जिल्ह्यातील आता जिथं जिथं फिरतोय मी प्रत्येकाची मागणी हीच आहे की लोकसभा निवडणूक तुम्ही लढवावी म्हणून। त्या दृष्टीनं माझा प्रयत्न चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तसा जर निर्णय घ्यायची वेळ आली तर 100% तो निर्णय घेऊन वाटचाल सुरू राहील माझी। मी काय म्हणतो सर्वांच्या ऑफर आल्यात, कुठलाही पक्ष राहिलेला नाही आता। आता आपण काय आजचं राजकारण बघताय तुम्ही काय चाललंय सगळं, कोण कुणावर आहे कोण अजून तुम्हाला पण माहित नसेल मला वाटतं। काय सगळ्यांचा जिथं ज्या गावात मी जिल्ह्यामध्ये जातोय तर प्रत्येक जत तालुका असेल कवठे जिथं जाईल ती ही चर्चा। सगळ्यांचा आग्रह आहे की 100% तुम्ही लढवावी लोकसभा निवडणूक। कारण आज मी स्वतः जरी विचार केला तर जिल्हा आज प्रत्येक ठिकाणी आज मी कुस्ती खेळत असताना चंद्रहार पाटील विटा किंवा चंद्रहार पाटील बळवणी या नावावर खेळलो नाही। चंद्रहार पाटील सांगली, दिल्लीत जाऊ दे खेळायला किंवा पंजाबमध्ये जाऊ दे, प्रत्येक ठिकाणी सांगली ह्या नावालाच मी नाव माझ्यावर जोडलं गेलेलं आहे। आज तालीमी उभा करतोय मी सांगली जिल्ह्यामध्ये करतोय, भारतातली सगळ्यात मोठी तालीम उभा करतोय। परवा बैलगाडी स्पर्धा झाल्या, बैलगाडी स्पर्धा नंतर विषय होता गोवंश संवर्धन झालं पाहिजे। ज्या गायीची आपण पूजा करतोय तिचं कुठेतरी संवर्धन झालं पाहिजे म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेतल्या। त्याही मी सांगली जिल्ह्यातच घेतल्या। खरं तर त्या सातारा जिल्ह्यात घ्यायचा निर्णय झाला पहिल्यांदा, तर त्या पद्धतीचं ग्राउंड तिकडे त्या सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यामध्ये एक ठिकाण आहे, पण शेवटी माझं आग्रह हा सांगली जिल्ह्याचा आहे। आज 1 लाखाचा उपक्रम आहे हा सांगली जिल्ह्याच्या वतीने होतो, 1 लाख रक्तदानाचा। हा आर्मीचा जो कार्यक्रम आहे म्हणजे मी पदावर नसताना काही करू शकतो ही मला सर्वांना दाखवून द्यायचे।